अनुवाद प्रकरण 11. परमेश्वराची महती. म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात. आज तुम्ही हे लक्षात आणा. तुमच्या मुलाबाळांना मी हे सांगत नाही, त्यांनी तर हे काही अनुभविले नाही. म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेली शिक्षा, त्याचा महिमा, पराक्रमी हात व उगारलेला बाहू ह्यांच्याद्वारे मिसर देशामध्ये त्याने मिसर देशाचा राजा फारो ह्याला व त्याच्या सर्व देशाला काय काय चिन्हे व कृत्ये दाखविली. त्याने मिसरी सैन्याचे घोडे व रथ ह्यांचे काय केले, म्हणजे ते तुमचा पाठलाग करीत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला व त्यांचा नाश करून त्यांचा मागमूस आजपर्यंत कसा उरू दिला नाही. आणि तुम्ही ह्या ठिकाणी येईपर्यंत त्याने तुमचे रानात काय काय केले, त्याचप्रमाणे त्याने रौबेनी अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम ह्यांचे काय केले. म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांची कुटुंबे, डेरे आणि त्यांचे अनुचर ह्यासह त्यांना इस्रायल लोकांदेखत कसे गिळून टाकिले, ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नाहीत. पण तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत. वचनदत्त देशामुळे प्राप्त होणारे आशीर्वाद. म्हणून जी आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी, म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल. आणि जो देश परमेश्वराने शपथपूर्वक वचनाद्वारे तुमच्या पूर्वजांना व त्याच्या संतानाला देऊ केला होता व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, त्यात तुम्ही चिरकाळ राहाल. तुम्ही जो देश वतन करून घ्यावयाला जात आहात तो तुम्ही सोडून आलेल्या मिसर देशासारखा नाही. तेथे तुम्ही भाजीच्या मळ्यांप्रमाणे बी पेरून पायांनी जमिनीला पाणी देत होता. पण जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतीरी जात आहात तो डोंगर खोऱ्यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो. तुझा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वर ह्याची नजर त्या देशावर सदैव असते. मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल व पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहाल, तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन. म्हणजे तुम्हाला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करिता येईल. मी तुझ्या गुरांढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खावयाला मिळेल. तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल. तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील, म्हणजे पाऊस पडणार नाही, भूमी आपला उपज देणार नाही. आणि जो उत्तम देश परमेश्वर तुम्हाला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल. म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानी मनी साठवून ठेवा. ती चिन्हांदाखल आपल्या हातास बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. ती आपल्या दारांच्या बाह्यांवर आणि फाटकांवर लिहा. म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यात तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील. ही जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याच्या सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल, तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्या समोरून घालवून देईल आणि तुमच्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुम्ही आपल्या ताब्यात घ्याल. जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल. तुमच्याशी कोणी सामना करणार नाही. ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करील. पहा, आज तुमच्या पुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवीत आहे.
म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळिल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. पण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळिल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांच्या मागे तुम्ही गेला तर तुम्हाला शाप मिळेल. जो देश ताब्यात घ्यावयाला तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेऊन पोहोचविल. तेव्हा तू गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावा. हे डोंगर यार्देने पलीकडे सूर्य मावळतो त्या दिशेला अराबात राहणारे कनानी ह्यांच्या प्रदेशात गिलगालासमोर मोरे येथील एलोन वृक्षाच्या जवळ आहेत ना. जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात. तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल. तेव्हा जे विधी व नियम मी आज तुम्हाला देत आहे ते सर्व काळजीपूर्वक पाळा.